नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी झटपट आणि खमंग असा उपवास स्पेशल साबुदाणा थालीपीठ कसा करायचं ते बघूया. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजत घातलेला साबुदाणा, कच्च्या 2 बटाट्याचा किस, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि कोथिंबीर. इथं मी सुकी लाल मिरची घेतली आहे. तुम्ही हिरवी मिरची घेतली तरी चालेल. आता आपण सर्व मिश्रण आधी भिजवून घेऊया. तर त्यासाठी एका परातमध्ये साबुदाणा आणि किसलेला बटाट्याचा किस अशा प्रकारे टाकून घेऊया. अगदी बटाट्याचा किस आपल्याला अशा प्रकारे बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. नंतर सुकी लाल मिरची आणि शेंगदाण्याचा कूट सोबतच कोथिंबीर घालूया. अगदी अर्धा चम्मच जिरं टाकूया आणि चवीनुसार उपवासाचा मीठ टाकूया. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. साबुदाणा आपल्याला भिजवत असताना खूप जास्त प्रमाणात पाण्याचा वापर न करता अगदी साबुदाणा बुडेपर्यंतच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला हा साबुदाणा हलका कोरडाच ठेवायचा आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात साबुदाणा भिजवलं तर तो थालीपीठाचा आपण मिश्रण तयार करणार तेव्हा हलका तो पातळ होईल आणि थालीपीठ पाहिजे तसे कुरकुरीत होणार नाही. तर अशा प्रकारे इथं आपलं मिश्रण रेडी आहे. लगेचच थालीपीठ थापून घेऊया. तर त्यासाठी एका तव्यावर आपल्याला अगदी थोडं तेल टाकून तवा छान गरम करायचा आहे आणि लगेचच तव्यावर आपल्याला थालीपीठ शेकायला घ्यायचं आहे. आता इथं मी डायरेक्ट तव्यावर थालीपीठ शेकणार आहे. जर तुम्हाला डायरेक्ट तव्यावर थालीपीठ शेकायचं नसेल तर तुम्ही एखाद्या पाटावर रुमाल ठेवा आणि तिला हलकी ओली करून त्यावर थालीपीठ आधी थापून घ्या आणि नंतर ते शेकण्याकरिता तव्यावर टाका. तसं सुद्धा थालीपीठ अगदी व्यवस्थित तयार होतो आणि छान कुरकुरीत लागतो. तर अशा प्रकारे इथं आपला मस्त थालीपीठ थापून झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मधात एक होल पाडायचा आहे जेणेकरून त्यामध्ये आपण तेल टाकू शकणार. तर अशा प्रकारे इथे थापलेल्या थालीपीठावर आपल्याला अगदी थोडासा तेल टाकून थालीपीठ अगदी 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकून शिजवणार आहे. जर तुम्हाला थालीपीठ झाकून शिजवायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. कारण झाकून जर शिजवलं तर थालीपीठ हलका मऊ पडतो. त्यामुळे अगदी 2 मिनिटासाठी आपल्याला थालीपीठ शिजवायचं आहे. तर अशा प्रकारे इथं आपला थालीपीठ अगदी 2 मिनिटं मी छान शिजवून घेतला. आता लगेचच थालीपीठ तव्यापासून आपण वेगळा करूया. तर इथं अगदी तुम्ही बघू शकता सहज आपला थालीपीठ छान सुटसुटीत निघत आहे. अजिबात तव्याला चिकटला नाही आहे. आणि आपल्याला अशा प्रकारे थालीपीठ अगदी हलक्या हाताने पलटवून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता अजिबात थालीपीठ तुटलेला नाही आहे किंवा तव्याला चिकटला नाही आहे. अगदी सहज तव्यापासून वेगळं झालेलं आहे. आणि इथं मी दोन्ही साइडने थालीपीठ अगदी छान तांबूस कलर येईपर्यंत किंवा हलका खमंग आणि खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. मीडियम आचेवर भाजायचं आहे. जर तुम्ही मोठ्या आचेवर थालीपीठ भाजलं तर वरून जळेल आणि आतमधून कच्चं राहील. तर त्याकरिता आपल्याला अगदी मीडियम आचेवर आपल्याला थालीपीठ भाजायचं आहे. तर अशा प्रकारे इथं आपला पहिला थालीपीठ तयार आहे आणि अशाच प्रकारे सेम पद्धतीने आपल्याला बाकीचे उरलेले थालीपीठ सुद्धा तयार करायचे आहे. तर अशा प्रकारे इथं आपले खमंग आणि खरपूस मस्त असे झटपट तयार होणारे उपवास स्पेशल साबुदाणा थालीपीठ तयार आहे. इथं मी सेम पद्धतीने उरलेले थालीपीठ सुद्धा तयार करून घेतले आणि इथं आपले मस्त खरपूस सोनेरी रंग चढेपर्यंत थालीपीठ 2 ते 3 मिनिटं शेकून घेऊया आणि मस्त असे आपले थालीपीठ उपवासासाठी तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला का? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.